हाय, आज 4 जुलै आणि 1:45 वाजलेले आहेत आणि मी बसलेलो आहे अझूर प्राईड इन नैरोबी, केनिया. मागचे काही दिवस खूपच स्वप्नवत होते. म्हणजे हाच हाच एक शब्द आहे, जसं मी या मागच्या काही दिवसांना एक्सप्लेन करू शकतो. मी नैरोबी केनियामध्ये आलेलो आहे. सध्या मी जे पॅन आफ्रिकन पेमेंट सिस्टमवर वर्क करतो आहे, तर इथे माझ्या कंपनीने मला ॲज अ ट्रेनर म्हणून पाठवलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर मी दिस वॉज माय फर्स्ट टाईम ॲट ऑल सिटिंग इन प्लेन. म्हणजे मी पहिल्यांदाच, आणि ती सुद्धा इंटरनॅशनल ट्रिपसाठी. माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप, फर्स्ट टाईम मी ट्रॅव्हलिंग बाय प्लेन. आणि तो करंटली मला असं वाटतं की माझ्या आयुष्याच्या लिटरली एकदम याच्यावर पोचलो आहे, उच्चांकावर पोहोचलो आहे. म्हणजे आणि मी जेव्हा अशा 2-3 गोष्टी मागच्या काही महिन्यापासून झाल्या, काही दिवसांपासून झालं की ते स्वप्नवतच होत्या. मला माझ्या सिनियर डिलिव्हरी मॅनेजरने IPSच्या विचारलं की तू जाशील का? मग त्यांना हो म्हटलं. आणि इथे येण्यासाठी एक येलो फीवर वॅक्सिनेशन लागते. तर येलो फीवर वॅक्सिनेशन कुठे मिळत असेल? ते मिळते BJGMCमध्ये, आणि फक्त BJGMCमध्ये. तर खूप वर्षांपासून माझी अशी सुप्त इच्छा होती की मला BJGMC पाहायचं आहे, आतनं कसं दिसतं आहे. तर मला तीसुद्धा मला संधी मिळाली. मी BJGMCला गेलो. मी तिथे वॅक्सिनेशन घेतलं. तिथे सगळे जे इंटर्न्स होते मी त्यांना बघितलं. ते MBBSच्या फोर्थ इयरला असतात आणि मग ते इंटर्नशिप करत असतात. आणि मला त्यांच्याबद्दल कौतुक वाटतं, कारण एवढे हुशार लोक तर असतात ते, म्हणजे त्यात काही प्रश्न नाही आहे. आणि ते पण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये लागल्यावर तर म्हणजे त्याच्यासाठी मला कोणती पावती देण्याची गरज नाही. बट ती माझी एक सुप्त इच्छा होती BJGMCला जाण्याची, आणि ती पूर्ण झाली. आणि मग त्याच्यानंतर मी माझ्यासोबत पुढे जाऊन असं कन्फर्म झालं की मॅनेजर पण येणार आहे. मग मॅनेजरसोबत आम्ही 3 जुलैला मी रात्री, म्हणजे 3 जुलै संपलीच होती असं समजा, 4 जुलैला आम्ही 12 वाजता निघालो. आणि 2.5 पण नाही, 2च तासात मी मुंबईला पोहोचलो. ते पण मी जेव्हा डोळे उघडले, म्हणजे झोपलो होतो मी, आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी डायरेक्टली होतो छत्रपती शिवाजी टर्मिनसवर. आणि करंटली पुढच्या गोष्टी मी मोठा झाला व्हिडिओ मी पुढच्या याच्यात अपलोड करेन. थँक्यू.